इनफ, आता नाही राहायचं या घरामध्ये मला. आपण आता ग्रँडमाच्या घरी जायचं, माझ्या आईकडं. कायमचं नका तिच्याकडं. ग्रँडमाच्या घरी जुना टीव्ही आहे, त्याचा पण पिक्चर ट्यूब आजी सारखाच वीक आहे. असू दे, मला कंटाळा आला या डेली सोपचा. चला हरिभाऊ, मला नाही तर फादरला सोडून. अरे तुझ्या फादरनं लाच सोडली त्याचं काय? त्यानं चोरी केलीये पैशाची. आय नो दॅट मॉम. व्हॉट? तुला माहिती होतं? तरी पण अशा बॅड कामामध्ये तू सपोर्ट केलास तुझ्या फादरला? अरे काय एवढ्या रात्रीचे जागेच अजून मायले कर. काय सुटकेसच घ्यावं लागल गाड्या नवीन. काय दशा झाली त्या बॅगची? इथं संसाराची दशा झालीये माझ्या, त्याचं काय? ए तू चल बाहेर हो, तुझ्या फादरशी पर्सनल डिस्कशन करायचंय मला. हो बाहेर चल. काय ते पर्सनल असेल ते माझ्या समोरच डिस्कस करा, आणि प्रॉपर्टीचं डिस्कशन असेल तर माझ्या समोरच झालं पाहिजे. आफ्टर ऑल आय एम युअर ओनली नॉमिनी. याला म्हणते इंग्रजी काय म्हणायला लागलाय तो? प्रॉपर्टी ठेवली तुझ्या बापानं, घरात हाय तेच पुरं पडा ना याला. काय बोलायला लागलीस लेकरासमोर? काय अर्थ याला? मला ते पैसे पाहिजे जे तुम्ही देवासमोरच्या डब्यातून चोरले. मी चोरले? अगं ह्यो तुझ्या विठोबा जर तोंडारा मला याने पैसे घेतले तर मी मान्य करतो. होय, काय अर्थ याला? काही बोलायचं उगाच. देवाच्या डब्यातले 5,000 काढून वर तोंड वर करून सांगताय मी घेतलेच नाही. 5,000 कुठं होते देवाच्या डबड्यात? 1200 रुपये होते. आत्ता कसं बोलले? देवाच्या डब्यातले पैसे चोरी करताना लाज नाही वाटत? अगं त्या विठूचे पैसे ह्या विठूसाठी वापरले तर काय बिघडलं का? हे बघा, तुमच्या पापामध्ये त्याला भागीदार करू नका, किडे पडतील किडे. हद्द झाली देवा. लोक हजारो कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करते, तुला गंडे घालते, धुळफेक करते, पळून जाते, परागांदा होते, ते तुझ्या समोरचे पैसे लेकराच्या फी साठी वापरणारा गरीब माणूस तेवढा दिसतो. काय चुकलं? मीच का सापडतो तुला बरं? हे बघा, देव नेहमी खऱ्याच्या बाजूने असतो, चोराच्या नाही. म्हणजे मॉम, देव तुझ्या पण बाजूनी नाही, कारण तू रोज सकाळी फादरच्या खिशातून पैसे चोरतेस. शाबास रे माझं टरबूज. बोलला बघ, बोलला. तो विठोबा नाही, हा विठोबा बोलला त्याच्या तोंडून. तुला देऊ का ठेवून एका